नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत. ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा. एमटी नसेल तर ते एक नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन टॉपिकनुसार आपण 900 प्रश्न कव्हर केलेले आहेत. सगळे इतिहासाच्या रिलेटेड सगळं महत्त्वाचा घटक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर संदर्भाचे स्पष्टीकरण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होईल. या कोर्सची फी फक्त 99 रुपये आहे. या कोर्सच्या सोबत तुम्हाला काय आणखी मिळणार आहे, गाठाळ आणि कठारे सरांच्या पुस्तकावर आपण जे प्रश्न तयार केले होते ते प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. PDF डाउनलोड करता येईल. लेक्चर कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकता आणि या कोर्सचा कालावधी 6 महिने आहे. म्हणजे 6 महिन्यात तुम्ही कितीही वेळा कितीही लेक्चर कसंही पाहू शकता. अशा टाईपचा आपला हा कोर्स बघा. ऑक्सिजन संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी कोणता घटक आवश्यक आहे. तर अगोदर तुम्हाला ऑक्सिजन संप्रेरकाबद्दल थोडंसं बघून घ्या. आता समजा हे एक वनस्पती आहे असं कन्सिडर करा आणि ह्या वनस्पतीचा हा इथे एक शेंडा आहे असा. तर ह्या शेंड्याची वाढ, वनस्पतीचा जो शेंडा आहे ना, या शेंड्याची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होण्यासाठी ज्या संप्रेरकाची आवश्यकता असते ते संप्रेरक म्हणजे ऑक्सिजन संप्रेरक. म्हणजे अपायकल डॉमिनन्स म्हणजे एखाद्या वनस्पतीमधलं अपायकल डॉमिनन्स म्हणजे शेंड्याकडची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होण्यासाठी ज्या संप्रेरकाची आवश्यकता आहे ते ऑक्सिजन. म्हणजे या संप्रेरकाच्या जे इतर फांद्या असतील तर इथली वाढ ही मोठ्या तिथं होत नाहीये. जास्त वाढ कुठं होते तर शेंड्याकडे होते. ते ऑक्सिजन संप्रेरकाचं कार्य आहे. मग तुम्हाला असं विचारलं, ह्या शेंड्याची वाढ मोठ्या प्रमाणात व्हायची आहे याच्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे किंवा कोणता इलेमेंट आवश्यक आहे. ऑप्शन बघा, बोरॉन, झिंक, कार्बन आणि नायट्रोजन. तर हे याचं करेक्ट आन्सर काय येतं माहितीये का, झिंक. झिंक हे असं इलेमेंट आहे, हे संप्रेरक म्हणजे ऑक्सिजन संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, या घटकावर एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेले. तुम्हाला काय विचारले, खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य हा मॅक्रोन्यूट्रियंट नाही ते ओळखा. मॅक्रोन्यूट्रियंट म्हणजे स्थूल पोषद्रव्य. मराठी शब्द घेऊच नका तुम्ही इथं, ठीक आहे. हे लक्षात ठेवताना तुम्हाला इंग्रजी शब्द लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला एकदा प्रश्न आलाय सरळ मराठीत दिले, मॅक्रोन्यूट्रियंट कोणतं. मॅक्रोन्यूट्रियंट म्हणजे जास्त प्रमाणामध्ये लागणारे, जास्त प्रमाणामध्ये कोणते मूलद्रव्य लागतात ते लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याचे 3 गट करायचे. पहिला गट CHO, हे महत्वाचा घटक इथं पहिल्यांदा कन्सिडर करायचा. CHO म्हणजे या मूलद्रव्यांना पेशींचे हे रचनाकार आहेत व ह्यांना काय म्हटलं जातं, पेशींचं रचनाकार. ज्या पेशी आहेत ना वनस्पती मूलद्रव्यांना, पेशींचं रचनाकार कोणाला म्हटलं जातं तर हे CHO या मूलद्रव्यांना म्हटलं जातं, की जे तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतात. पहिला घटक आता ह्याचं आपण काय बघतोय, मॅक्रोन्यूट्रियंट मूलद्रव्य कोणती आहेत ना तो घटक आपण इथं बघतोय. पहिल्यांदा CHO बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही काय बघायचं, त्यानंतर पुढचा घटक बघायचा, तो म्हणजे दुसरा गट, तो म्हणजे NPK. NPK म्हणजे हे जे घटक आहेत यांना प्रायमरी न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं, प्रायमरी न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. ओके, CHO, NPK. आणि तिसरा गट आहे तो म्हणजे CA, आणि S. यांना काय म्हटलं जातं, सेकंडरी न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. यांना काय म्हटलं, सेकंडरी न्यूट्रिएंट्स. आता CHO ना पेशीची रचनाकार किंवा यांना आणखी शब्दप्रयोग वापरला जातो, हे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत. म्हणजे वनस्पतींसाठी असणारे बेसिक न्यूट्रिएंट्स कोणते असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे काय आहेत, बेसिक न्यूट्रिएंट्स किंवा यांना पेशींचं रचनाकार असं म्हटलं जातं. NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. हे काय आहेत, ते प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे काय आहेत तर हे तुम्हाला प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत. त्यानंतर कॅल्शियम, Ca, Mg म्हणजे मॅग्नेशियम, S म्हणजे सल्फर. हे काय आहेत, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत. आणि हे जे सगळे घटक आहेत म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता हे C म्हणजे तुमचा कार्बन, C म्हणजे काय आहे तुमचा कार्बन, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, त्यानंतर N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, परत तुमचा पोटॅशियम,
त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सगळे घटक काय आहेत तर मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत. तर मॅक्रोन्यूट्रिएंट लक्षात ठेवताना CHO, NPK, CAMGS हे लक्षात तुम्हाला ठेवायचे. म्हणजे इथं 9 मूलद्रव्ये तुम्हाला येतील, 3, 7, 3, 3, 9 मूलद्रव्ये तुम्हाला मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणून लक्षात ठेवायचे. एकच कोणतं तर लक्षात ठेवा, हे जर मॅक्रो असतील तर बाकी जे मूलद्रव्ये आहेत म्हणजे तुमचे कोणते बाकी मूलद्रव्ये राहिले, त्याच्यामध्ये तुमचं लोह राहिलं म्हणजे लोह Fe म्हणतो आपण लोह, त्याच्यानंतर मॅंगनीज Mn म्हणतो त्याला आपण, कॉपर Cu, ठीक आहे, त्यानंतर झिंक Zn किंवा बोरॉन B किंवा क्लोरीन Cl, निकेल Ni किंवा मॉलिब्डेनम MO हे सगळे काय झाले मग तुमचे त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंट झाले. परीक्षेसाठी ना तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट कोणते आणि मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवताना मॅक्रोन्यूट्रिएंट ठेवा CHO, NPK, CAMGS. CHO म्हणजे जे पेशींचे रचनेकार बेसिक न्यूट्रिएंट आहेत, NPK म्हणजे जे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत आणि CAMGS हे काही सेकंडरी न्यूट्रिएंट आहेत. ओके, यांना मॅक्रोन्यूट्रिएंट. मग आता तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्स पैकी इलिमिनेट करायचं आहे की कोणतं मॅक्रोन्यूट्रिएंट नाही ते ओळखा म्हटले. आता यामध्ये तुम्हाला CHO मधलं C आहे, CHO मधलं ह्या CHO मधलं C आहे, त्यानंतर CAMGS मधलं CA आहे आणि Mg तर ह्यामध्ये आहे. म्हणजे हे जे फेरस लोहा हे मॅक्रोन्यूट्रिएंट नाहीये, हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. याच्यावरून तुम्ही उत्तर देऊ शकता. तर हा घटक लक्षात राहील, सिंपलचा आहे. तर तुम्हाला हाच घटक लक्षात ठेवायचा आहे की मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे जास्त प्रमाणात लागतात, मायक्रोन्यूट्रिएंट कमी प्रमाणात लागतात. याच्यामध्ये एकूण 9 महत्वाचे मूलद्रव्ये येतात. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवताना CHO, त्यानंतर NP, इथं पोटॅशियम, इथं K, सल्फर म्हणजे CHO, NPK, CAMGS, कॅल्शियम Mg आणि हे S. ओके, अशा प्रकारे म्हणजे CHO, NPK, CAMGS एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नवीन मॅक्रो आणि मायक्रो राहिलेले मायक्रो त्याच्यामध्ये टाकायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मूलद्रव्यांना पेशींचं रचनाकार म्हणतात? मी तुम्हाला आताच म्हणलं की ज्यांना पेशींचं रचनाकार म्हणतात ते म्हणजे CHO किंवा यांना बेसिक न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. यांना काय म्हणतात? बेसिक न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. पेशींचे रचनाकार किंवा बेसिक न्यूट्रिएंट्स. NPK यांना प्रायमरी म्हणतात, बरोबर, प्रायमरी न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. आणि CAMGS यांना सेकंडरी न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. हा ऑप्शन तुम्हाला उगाच कन्फ्यूज करायला दिलेला आहे. हा घटक इथं लक्षात ठेवा. प्रश्न बघा, कोणत्या मूलद्रव्यांना प्रायमरी न्यूट्रिएंट्स असं म्हणतात? प्रायमरी न्यूट्रिएंट्स म्हणजे NPK. ओके, हा घटक तुमच्या लक्षात राहील की काय काय लक्षात ठेवायचंय? बेसिक न्यूट्रिएंट CHO, प्रायमरी न्यूट्रिएंट NPK, सेकंडरी न्यूट्रिएंट CAMGS. पुढचा प्रश्न आहे, घेवड्यावरचा स्काल्ड नावाचा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर घेवड्यावरचा स्काल्ड हा रोग हा मॉलिब्डेनम या संप्रेरका या मूलद्रव्याच्या काय होतो? कमतरतेमुळे होतो. ओके, मॉलिब्डेनम ह्याला नाव काय दिलं जातं? मॉलिब्डेनम या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला घेवड्यावरचा स्काल्ड रोग पाहायला मिळतो. तर हे मॉलिब्डेनम जे असतं ते कशासाठी आवश्यक असतं? तर मूळ आहे, एखाद्या वनस्पतीचं मूळ आहे, त्या मुळाच्या भागामध्ये, मुळाचा जो भाग आहे ना त्या भागामध्ये आवश्यक असतं. आणि याचा अभावाचा परिणाम म्हणजे ह्याचा मॉलिब्डेनमचा जो अभाव आहे याच्या अभावामुळे, कोणते अभावाच्या परिणामामुळे कोणते रोग होतात? तर त्याच्यामध्ये घेवड्यावरचा स्काल्ड रोग आहे किंवा फुलकोबीवरचा फिप टेल रोग आहे, फुलकोबीवरचा. पण घेवड्यावरचा स्काल्ड रोग म्हटलं तर मॉलिब्डेनम हे तुम्ही संप्रेरक मूलद्रव्य लक्षात ठेवा. संप्रेरक नाहीये, मूलद्रव्य. पुढचा प्रश्न बघा, तांदळावरचा खैरा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर तांदळावरचा जो खैरा रोग आहे तो झिंक या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि झिंकाची गरज कशासाठी असते? सगळ्यात महत्वाचं आपण पहिलाच प्रश्न बघितला, जे ऑक्झिन संप्रेरक असतं, ऑक्झिन संप्रेरक, या ऑक्झिन संप्रेरकाचं संश्लेषण करण्यासाठी याचा आवश्यक असतं. आणि याच्या अभावामुळं काय होतं? झिंक मूलद्रव्याच्या अभावामुळं तांदळावरचा खैरा रोग तुम्हाला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे ऊसाच्या पानावरचा ब्लाइट
ब्लाइट हा नावाचा रोग बघायला मिळतो. तर हा पानावरचा जो ब्लाइट रोग आहे तो मॅंगनीज मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतो. कारण मॅंगनीज मूलद्रव्य वनस्पतीच्या ज्या पान असतात किंवा बिया असतात या भागांसाठी ते आवश्यक असतं आणि याचा परिणाम म्हणजे उसाच्या पानावरचा ब्लाइट रोग असू द्या किंवा मार्श स्पॉट ऑन पी घेवड्याच्या ह्याच्यावरचा असलेला, ठीक आहे, घेवड्याच्या पानावरचा. त्यानंतर ग्रे स्पेक ऑन ओट या नावाचे जे रोग आहेत हे सुद्धा मॅंगनीज या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता मगाशी आपण एक घटक बघितला होता की जे मॉलिब्डेनम म्हणजे जे तुमचं मॉलिब्डेनम हे जे इलेमेंट आहे तर हे वनस्पतीच्या मुळाच्या भागामध्ये आवश्यक आहे. तसं मॅंगनीज हे वनस्पतीचे जे पान आणि बिया या भागामध्ये तर आवश्यक असतं. तर तुम्हाला कोणते मूलद्रव्य, तांदळाचा खैरा रोग, झिंक, मॅंगनीज म्हटलं तर तुम्हाला उसाच्या पानावरचा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीमधलं प्रथिन संश्लेषण बंद होतं. इथं तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस असं म्हणतो. प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे बंद होतं हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर हे कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतं तर पोटॅशियम, के म्हणजे काय म्हणतो आपण याला, पोटॅशियम मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे हे तुम्हाला पाहायला मिळतं, पोटॅशियम मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, टोमॅटोवरचा फ्रूट क्रॅकिंग डिसीज कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतो. तर टोमॅटोवरचा जो फ्रूट क्रॅकिंग डिसीज आहे तर हा बोरॉन मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला पाहायला मिळतो. कोणता? बोरॉन मूलद्रव्य आहे ना त्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आंब्यावरचा मार्स डिसीज कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतो? मॅंगनीज. तुमचं उत्तर काय असणार आहे? मॅंगनीज. त्यानंतर पुढचा प्रश्न जो रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये विचारला आला होता, पिकांच्या पानावरील इंटरव्हेनल क्लोरोसिस हा शब्द प्रयोग होता. इंटरव्हेनल क्लोरोसिस हा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर इंटरव्हेनल क्लोरोसिस हा रोग जो होतो तर तो लोहाच्या कमतरतेमुळे, लोह म्हणजे एपी म्हणतो, याच्या कमतरतेमुळे तुम्हाला तो पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, डॅशच्या कमतरतेमुळे पानांना रंग गडद हिरवा होतो. तर ते कशाच्या कमतरतेमुळे पानांचा रंग हा गडद हिरवा होतो? तर त्याच्यामध्ये महत्वाचा रोल येतो तो म्हणजे फॉस्फरस. म्हणजे आपण या ठिकाणी बरेचशा मूलद्रव्यांचं काय काय घटक आहे तो बघितला. तर त्याला एक शॉर्ट मध्ये आपण काय करूया, इथं समराइज करूया. शॉर्ट मध्ये समराइज करताना पहिला महत्वाचा घटक आपण बघितला तो म्हणजे झिंक हे मूलद्रव्य बघितलं होतं. आणि मी काय म्हटलं होतं, झिंक हे मूलद्रव्य कशासाठी आवश्यक आहे? जे ऑक्झिन नावाचं संप्रेरक आहे वनस्पतीच्या शेंड्याकडची वाढ मोठ्या प्रमाणात होण्यासाठी, तर ह्या ऑक्झिन संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी तुम्हाला झिंक या मूलद्रव्याची जास्त इम्पॉर्टंट गरज आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहेत ते तुम्हाला बघायचे होते. मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते आहेत ते बघायचे होते. तर मॅक्रोन्यूट्रिएंट बघण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? CHO, NPK, CAMGS. ओके, CHO म्हणजे तुमचे हे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत, NPK म्हणजे तुमचे हे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत, CAMGS म्हणजे तुमचे हे सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत. हा आपण घटक बघितला. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, यांनाच पेशींचं रचनाकार CHO ला म्हणतो, प्रायमरी कोणते, सेकंडरी कोणते असं बघितलं. त्यानंतर आपण बघितलं तो म्हणजे घेवड्यावरचा स्काल्ड नावाचा रोग. घेवडा जो आहे या घेवड्यावर कोणता रोग पडतो? स्काल्ड नावाचा रोग पडतो. तर ह्या कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पडतो? तर ते मूलद्रव्य येतं मॉलिब्डेनम. कोणतं मूलद्रव्य येतं? मॉलिब्डेनम. ओके, त्याच्यानंतर अजून बघितलं आपण तांदळावरचा कोणता रोग आहे? खैरा रोग आहे. तर तो खैरा नावाचा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? झिंक, की ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी या ठिकाणी अभ्यासलं होतं. हे झिंक आहे आणि हे तांदळाचा खैरा रोग या ठिकाणी आपण अभ्यासलं होतं की ऑक्झिन संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी या झिंकचा वापर केला जातो. हे आपण ऑलरेडी तिथं बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर उसाच्या पानावरचा, उसाचे पान आहे ना त्याच्यावर कोणता रोग पडतो? ब्लाइट नावाचा रोग पडतो. तर हा ब्लाइट नावाचा रोग कशामुळे पडतो? मॅंगनीज मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पडतो. कोणतं मूलद्रव्य? मॅंगनीज. म्हणजे मॉलिब्डेनम स्काल्ड घेवडा, तांदूळ खैरा झिंक,
उसाचं पान, ब्लाइट नावाचा रोग, मॅंगनीज हा घटक आपण सुरुवातीच्या काही प्रश्नामध्ये ते बघितलं होतं. त्याच्यानंतर कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीमधलं जे प्रथिन संश्लेषण आहे, प्रोटीन संश्लेषण ज्या होतं, प्रोटीन सिंथेसिस जे म्हणतो ते बंद होतं, प्रथिन संश्लेषण बंद होतं, तर ते होतं के म्हणजे पोटॅशियम मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे. कोणतं मूलद्रव्य बघितलं आपण? पोटॅशियम मूलद्रव्य बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं टोमॅटो घेतला, टोमॅटोवरचा फ्रूट क्रॅकिंग डिसीज. टोमॅटोवरचा कोणता डिसीज म्हटलं? फ्रूट क्रॅकिंग डिसीज. हा कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो आपण बघितलं? तर हा बघितला आपण बोरॉन. ओके, कोणतं मूलद्रव्य? बोरॉन या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे आपण तो घटक बघितला. त्याच्यानंतर आंब्यावरचा मार्श डिसीज बघितला आपण, आंबा मार्श डिसीज. तर तो कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे झाला? मॅंगनीज मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे. त्यानंतर पिकाच्या पानावर पिकाचं जे पान आहे त्याच्यावर असलेला इंटरफेनल क्लोरोसिस, CHLORISIS, इंटरव्हेनल क्लोरोसिस हा रोग हा लोहाच्या कमतरतेमुळे होतं. तो घटक आपण बघितला. आणि शेवटी आपण बघितलं ते म्हणजे कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पानाचा रंग गडद हिरवा होतो, तर तो बघितला आपण त्या ठिकाणी फॉस्फरस. तुम्हाला ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड म्हणजे आपण हे जे वनस्पतीमधली खनिज कोणती महत्वाची, त्यांच्या कमतरतेमुळे काय होतं ते बघितलं. तसं तुम्हाला झिंक म्हटलं, झिंक तर ऑक्सिजन संप्रेरक संश्लेषणासाठी. मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते म्हटलं तर CHO, NPK, CAMGS. त्यात CHO म्हणजे बेसिक न्यूट्रिएंट किंवा पेशींचं रचनाकार, NPK म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट आणि CAMGS म्हणजे सेकंडरी न्यूट्रिएंट. पुन्हा 3चा गट केला. 3चा गट कसा? घेवडा, तांदूळ आणि उसाचं पान. घेवडा म्हटलं तर स्काल्ड रोग आहे, जो मॉलिब्डेनम या इलेमेंटच्या कमतरतेमुळे होतं. तांदळावरचा खैरा रोग झिंकाच्या कमतरतेमुळे होतं. उसाच्या पानावरचा ब्लाइट रोग हा मॅंगनीजच्या कमतरतेमुळे होतं. मॅंगनीजच्या कमतरतेमुळे आणखी काय होतं हे आपण इथं बघितलं होतं, ते म्हणजे आंब्याचा वरचा मार्श डिसीज हा सुद्धा मॅंगनीजच्या कमतरतेमुळे होतो. हा घटक आपण बघितला. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं? टोमॅटोवरचा फ्रूट क्रॅकिंग डिसीज हा बोरॉनच्या कमतरतेमुळे. वनस्पतीमधलं जे प्रथिन संश्लेषण बंद होतं हे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. प्रथिन म्हणतोय, प्रोटीन सिंथेसिस. पानावरचा जो इंटरव्हेनल क्लोरोसिस हा जो रोग आहे हा फेरस किंवा लोहाच्या कमतरतेमुळे. आणि पानाचा रंग हा गडद हिरवा होतो कशाच्या कमतरतेमुळे? तर फॉस्फरसची कमतरता असेल तर अशा प्रकारचा जास्त गडद हिरवं पान तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे एवढे महत्वाचे इलेमेंट आहेत, खनिज आहेत, की ज्याच्यावर कसाही प्रश्न विचारू द्या तुम्ही याला फोकस करा. परीक्षेसाठी ना हा घटक जास्त महत्वाचा आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल.